दादा आला आपला अभ्यास करत मगाशी. त्याला वॉर्निंग असणार आहे की यावेळेस तू जरा सांभाळून राहा, नाही तर मग आम्ही सगळं भिंती पेंट कसं टाकतो बाबा. आपल्या बॅक साईडला पानावर आणि हा बेड आहे जिथं आम्ही सध्या राहतो. आम्ही कुठे राहतो आणि कसं राहतो जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बाबूदादा ब्लॉग्स मध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे, तुम्हाला भरपूर दिवस झाले आपल्या घराचं काम कुठपर्यंत आलंय ते सांगितलं नाही, त्याच्यासाठीच ब्लॉग शूट केलाय मी आज स्पेशली. तर मित्रांनो, गणपती बाप्पा यायला अवघे 27 दिवस बाकी आहेत आणि आपल्या घराचं काम भरपूर इनकम्प्लीट आहे. तर बघू शकता तुम्ही, समोरच आपलं घर आहे आणि प्लास्टरचं काम तर झालंय आपलं, ऑलमोस्ट सगळं डन झालंय. पण अजून लादीचं काम बाकी आहे आणि सिलिंगचं वगैरे पण काम बाकी आहे, साफसफाई पण करायची आहे. तर मित्रांनो, हा आहे आपला घर. हा फर्स्ट फ्लोअर आणि हा ग्राउंड फ्लोअर आणि इथूनच स्टेअर्स आहेत वरती जाण्यासाठी. तर बघा तुम्ही घराचं काम. बघा, ही इंटरेस्ट गल्ली आपली, पेंटिंगचं काम झालंय आपलं. तर गल्लीतून आल्यावरती फर्स्ट लागतो इथे एक बेडरूम आहे. बघा, इकडनं आपलं दुकान पण दिसतो आणि बाहेरचा रस्ता काय इथे अंगणवाडी बाबूदादाची ती पण दिसते. आणि हे बघा, काम तर झालं आपलं, कलरिंगचं वगैरे, फक्त साफसफाई करायची आहे तशी लादीवरती. मी कलर वगैरे पेंट सांडलंय बघा, ते साफ करायचे. तर हा आपला रूम आहे आणि बघा बाबूदादा आला आपला अभ्यास करत मगाशी. त्याला वॉर्निंग असणार आहे की यावेळेस तू जरा सांभाळून राहा, नाही तर मग आम्ही सगळं भिंती पेंट कसं टाकतो बाबा दादा. आणि हे बघा, आता आलोय मी इथून एंट्रन्स मधनं. हा बेडरूम तर मला दाखवत नाही, विशाल का हॉल मध्ये. आणि हा आहे आपला हॉल. काय बच्चा, मी व्हिडिओ काढते, ब्लॉग काढते बघा दादा. तर बघू शकता आपला हॉल या हॉलचं काम बघू शकता, किचन पण आहे आणि इथे मी साफसफाई करायची, सिलिंगचं सामान आहे आपल्या. आणि आता आपलं देवघर दाखवते मी हॉलमध्ये. तुझं आपलं देवघर बघा, देवघर आहे. थोडंसं सामान ठेवलंय आणि त्याची वरती कलर करायचं, थोडंसं ऑइल पेंट ते बाकी आहे, ते पण होऊन जाईल आपलं 2 ते 3 दिवसात. आणि आता जाऊ आपण किचन मध्ये. तर मग काल चालू आता हॉल, हो हॉलमधूनच चालू आपण किचन मध्ये. आता एंट्रन्स आहे आपली किचनची, हॉलला स्पेस आहे आणि आपला किचन हा वरती बघा, लाद्यावर सगळ्या काम चालू होतं पेंटिंगचं, त्याच्यामुळे लाद्यांचं काम आता परत सगळं साफसफाई करायची आम्हाला. ऑलमोस्ट काम झालंय, थोडंसं बाकी आहे किचनचं पण. तर आपल्याला लवकरात लवकर घरात जायचे, त्याच्यासाठी जेवढी प्रयत्न करता येईल तेवढं करतो प्रयत्न. आणि किचनच्या समोरच एक जवळ दुसरा एक बेडरूम आहे, चाललंय इकडे. बघा बाबूला पण आलंय, हा एक बेडरूम आहे आणि तो स्पेस अलमाऱ्यावर ठेवण्यासाठी. काय बच्चा, नाही पाहून ना. तर इकडे बेडरूम वगैरे आहे, हो. आणि बघा किचनच्या समोर हा बेडरूम आणि इथे आमच्या बाबूदादाचे बेडरूम आहे, म्हणजेच आडगळीची खोली असणार आहे. तिथे काय सामान वगैरे ठेवायचे असेल तर. आणि इथे बाथरूम आहे, त्याचं पण काम थोडं बाकी आहे.
बॅक साइड आहे आपली आवार वगैरे. मांजर बघ बाबू दादा बघू शकता आवरच आपल्या बॅक साइड ला पानं वगैरे. आणि हा वेळ आहे जिथं आम्ही सध्या राहतो. आम्ही कुठे राहतो आणि कसं राहतो त्याच पण एक ब्लॉग मी वेगळा शूट करणार आहे. तर बघा आपल्या घरचं एवढं काम झालंय हे खालचं झालंय. वरती पण आहे फर्स्ट फ्लोअरला मजल्यावरती. तर ते नंतर दाखवेल आता हा ब्लॉग आहे. फक्त खालचंच घरचं काम दाखवलंय. तर मित्रांनो चला बाय बाय. हा घराचं काम कुठपर्यंत आलं खालचं तर त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवलाय. कसा वाटला सांगा मला कमेंट करून. बाय बाय. आणि बहुतेक जणांना माहित नाही माझा नवीन चॅनल आहे बाबूदादा व्लॉग्स तर ज्यांना माहित नसेल किंवा तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपल्या गावाकडचे व्हिडिओज वगैरे सगळं मिळत राहतील तुम्हाला आणि अपडेट पण मिळत राहील. आणि बाबू दादा पण खेळतोय तर बाय बाय मित्रांनो.